नमस्कार मंडळी. प्रत्येक गृहिणीला आपलं स्वयंपाकघर खूप छान नीटनेटकं असावं असं वाटत असतं आणि त्याकरता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सजावट करत असतात. तर याआधीसुद्धा स्वयंपाकघर सजावट या माझ्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या आणि आपलं घर सजवायचं हे दाखवलं होतं. तर आज मी तुम्हाला या नारळाच्या करवंट्यांपासनं धुपाटणं कसं बनवायचं हे दाखवत आहे. बरेचदा नारळ आपण फोडतो तेव्हा छान गोल वाट्या फुटतातच असं नाही, पण यावेळेला नारळ फोडला ते छान अशा गोल वाट्या मिळालेल्या आहेत. तर त्याच्यापासून आता धुपाटणं बनवत आहे. सर्वप्रथम नारळाची शेंडी काढून पॉलिश पेपरच्या सहाय्याने दोन्ही वाट्या छान घासून घ्यायच्या आहेत आणि जितक्या आपल्याला गुळगुळीत करता येतील तेवढ्या त्या गुळगुळीत करून घ्यायच्या आहेत. शेंडीवाल्या वाटीचा भाग घासून गुळगुळीत झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वाटीचा भाग म्हणजे ते टोकेरी जो खाली नारळाचा भाग आलेला असतो तर ते आता पॉलिश पेपरवर घासून घ्यायचं आहे आणि गुळगुळीत करून घ्यायचं आहे. तसेच त्याचे उलट्या बाजूसुद्धा छान घासून घ्यायच्या आहेत आणि त्यासुद्धा गुळगुळीत करून घ्यायच्या आहेत. दोन्ही वाट्या छान घासून गुळगुळीत केलेल्या आहेत आणि इथे आता मी फेविक्विकसारखं B6000 नावाचं एक सोल्युशन मिळतं ते आता या वाटीवर मी घालत आहे. सर्व बाजूने ते पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर दुसरी वाटी ठेवून ती छान चिकटवून घ्यायची आहे. हे बघा, आता याला ही वाटी मी वरनं चिकटवलेली आहे आणि आता हे साधारण आपल्याला 24 तास तरी असंच ठेवायचं आहे जेणेकरून हे छान चिकटेल. मग याला वॉर्निश लावायचं आहे. वॉर्निश लावून परत एक दिवस हे असंच ठेवून द्यावं लागेल. 24 तास होऊन गेलेले आहेत आणि हे बघा हे छान चिकटलेलं आहे. तर आता याला वॉर्निश लावून घ्यायचं आहे. आता याला वॉर्निश लावून घ्यायचं आहे. तुम्ही ब्रशनीसुद्धा वॉर्निश लावून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे स्प्रे मिळतो तर मी हा स्प्रे याच्या सर्व बाजूने फवारणार आहे आणि साधारण आपल्याला परत हे 1 दिवसाकरता वाळण्याकरता ठेवायचं आहे आणि मग त्यानंतर आपण हे वापरू शकतो. आज मी तुम्हाला रेसिपी न दाखवता स्वयंपाकघर सजावट या भागामध्ये वापरून झालेल्या नारळाच्या करवंट्या फेकून न देता त्यापासनं साधं सोपं धुपाटणं कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये मी धूपकांडी लावलेली आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जे छोटे धुपाचे कप मिळतात ते सुद्धा याच्यात लावू शकता. आज आपण टाकाऊपासनं टिकाऊ वस्तू कशी बनवायची ही बघितली. तर यापुढे तुम्ही नारळाच्या करवंट्या फेकून न देता त्याच्यापासनं ही कलाकृती नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.